अब महाभारत होगा. निसर्ग तुम्हाला दस्तक देतो, समाज तुम्हाला दस्तक देतो. बाबा थांब, तुझा एक अपराध आम्ही मान्य केलाय, दिलाय सोडून तुला, 2 झाले, बरं थांब. पण एक वेळ येते आणि मग तिथं मात्र नियती तुमच्या अन्याय, अत्याचार, तुमच्या पापांना मान्यता देत नाही. कृष्ण संयमी हो. शिशुपालाने जेव्हा पहिला अपराध केला ना, पहिल्याच अपराधामध्ये शिशुपालाचं मुंडकं उडून टाकलं असतं. पण 100 अपराध होईपर्यंत कृष्ण सहन करत राहिला. संयम आहे. आणि 100वा अपराध झाला आणि मग मात्र जो असा बासरी पकडतो ना छान, त्याला मग सुदर्शन चक्र पण काढता येते. मला वाटतं हे नियती, हा निसर्ग आम्ही समजून घेतला पाहिजे. काय शिकावं माहितीये का ह्या सगळ्या चरित्रातनं? छान बोलायला तर शिका. आपले प्रस्ताव नाकारायचे तर योग्य भाषेमध्ये, योग्य वेळी. तुम्ही रामकृष्ण परमहंस आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये वादविवाद चाललेला होता, देव आहे की नाही. परमहंस सांगत होते देव आहे. त्यांनी तर स्वामी विवेकानंदांना सांगितलं होतं देव आहे, मी पाहिलाय आणि तुला दाखवू शकतो. आणि केशवचंद्र सेन सांगत होते देव नाही. आणि दोघांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले. आणि केशवचंद्र सेन अशा पटाईत पद्धतीनं पटवून देत होते देव कसा नाही ते. आणि केशवचंद्र सेन यांचे सगळे वक्तव्य ऐकलं, सगळे दृष्टांत ऐकले, तर्कवितर्क ऐकले. आणि परमहंस म्हणायचे वा वा केशव, काय छान बोलतोयस, अरे काय तू तत्व मांडतोयस, वा काय तुझी उदाहरणं, काय तुझं बोलणं, वा. उठून त्यांनी कितीतरी वेळा बोलता बोलता केशवचंद्र सेन यांच्या पाठीवर थाप मारली. केशवचंद्र सेन पटवून देत होते देव नाही आणि परमहंस सांगत होते देव आहे. तरी सुद्धा त्याचा तर्क ऐकून वाची दाद देत होते. सगळं झालं, शेवटी उठून उभे राहिले. केशवचंद्र सेन यांना जाऊन मिठी मारली आणि म्हटले केशवा काय सुंदर बोलतोस रे, काय तुझा शब्द प्रपंच, काय तुझं धाडस, काय तुझा तर्क, काय तुझा सगळं बोलणं. मग केशवचंद्र सेन म्हटले याचा अर्थ देव नाही हे तुम्ही मान्य केलं तर. परमहंस म्हटले छे छे, अरे तू इतका सुंदर बोलतो, आता तर माझी खात्री पटली देव असलाच पाहिजे. एवढं सुंदर बोलणं कृपेशिवाय कसं येऊ शकेल. विरोध करायला सुद्धा योग्य शब्द वापरा. प्रत्येक वेळेस प्रतिकार करत बसू नका, कधीतरी प्रतिसाद द्या. हा प्रतिकारच असतो तो, पण छान पद्धतीनं प्रतिसादातून प्रतिकार. बायको म्हणली ना फिर जाऊ की म्हणायचं, नाही म्हणायचं. अजून तारीख उजडली नाही 10 वर्ष. मी असंच म्हटलं होतं, नवरा बायको होते दोघं जण, मला म्हटले काहीतरी संदेश द्या लिहून. मी म्हटलं प्रतिकार नको प्रतिसाद द्या. त्यांना ते पटलं, त्यांनी लिहून घेतलं प्रतिकार नको प्रतिसाद द्या गणेश शिंदे. आणि बायको आनंदी होती. घरी गेल्यानंतर पर्स बिर्स फेकली, नवऱ्याच्या असं डोळ्यात डोळे घालून पाहिलं. म्हटली मैं तेरे लिए मर जाऊंगी मिट जाऊंगी. बायको म्हटली मैं तेरे लिए मर जाऊंगी. नवरा म्हटलं बघ कसं जमतंय तसं कर म्हणून. म्हणली हे काय, तुम्हाला काय कळतं का? आणि सगळं कळतं म्हणली मला. कधी प्रतिकार द्यावा आणि कधी प्रतिसाद द्यावा. बायकोनं सांगितलं मैं तेरे लिए मर जाऊंगी, नवरा म्हटला कसं जमतंय तसं कर. याचा अर्थ काय म्हटले माहितीये का? म्हणजे ते सकाळी सरांनी सांगितलं ना प्रतिकार नको प्रतिसाद द्या. कुठे प्रतिकार करायचा, कुठे प्रतिसाद द्यायचा हे जर समजलं नाही ना तर गफलत होऊन जाते. संतांना कळलं कुठे प्रतिकार करायचा आणि कुठे प्रतिसाद द्यायचा. प्रतिकार केलाय ज्ञानोबांनी, प्रतिकार केलाय तुकोबारायांनी. काय धाडस आहे. अरे आमचे चोखोबाराय तर सांगतात काय काय चोखोबारायांनी तर थेट देवाला विचारलं उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. देवा आम्ही गरीब आहोत, आम्ही ठराविक जाती धर्मात नाही जन्माला आलो, पण तुझ्या दारात यायचा अधिकार आम्हाला असू नये. आणि याच चोखोबारायांनी स्वतःच्या भक्तीतून सिद्ध केलं देवा आम्हाला तुमच्या दारात यायचा अधिकार नसेल, पण आम्ही आमच्या भक्तीचा असा बाजार फुलू ना तुला आमच्या दारात येऊन नाचावं लागेल. काय म्हणतात चोखोबाराय आपण ऐकूयात. अबीर
विठ्ठल नामाचा जयघोष करूया. विठ्ठल 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 टाळी. विठ्ठल 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 थोडा लाईट द्या म्हणजे दिसतं. हात वरती करा. सगळ्यांच्या हात. सामान्य माणसांमध्ये आणि साधू संतांमध्ये काही फरक आहे. साधू संतांना निसर्गाचे नियम पक्के ठाऊक होते आणि ते त्यांच्या जगण्यात होते. आपल्याला निसर्गाचे नियम ठाऊक आहेत पण ते आपल्या जगण्यात येत नाही. आपल्याला जगण्याची चिंता वाटते आणि मृत्यूचं भय वाटतं. माई वेळ प्रसंगी स्मशानभूमीमध्ये रात्र झोपल्या, पण त्या स्मशानभूमीची त्यांना कधी भीती वाटली नाही आणि त्यांना आपल्या जगण्याची कधी चिंताही वाटली नाही. सामान्य माणसांना मात्र मृत्यूचं भय वाटतं आणि जगण्याची कायम चिंता. माणूस चितेवर तर नंतर जातो, बहुतेक माणसं चिंतेनंच मरून जातात. आणि आपल्याकडे साहेब माझा दावा आहे, आपल्याकडे स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे प्रकार नाहीत. त्या स्ट्रेस मॅनेजमेंटच्या कार्यशाळेला जाऊन आल्यावर तर असं वाटतं हे इतकं अवघड आहे. आपल्याकडे स्ट्रेस डायव्हर्ट केला जातो एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर. वरतून मेल आला का ते स्वतःजवळ 2 मिनिट पण ठेवत नाही, ते लगेच फॉरवर्ड करते खाली, ते लगेच खालच्याला झापतंय. ते शेवटच्याला कळत नाही मी कुणावर राग काढ. ते घरी जाऊन बायकोला शिव्या देते, बायको पोराला लाटणं फेकून मारते, पोरग बाहेर कुत्र्याला दगड मारते, कुत्रं तिसरंच कुणाला तर चावते. स्ट्रेस गेला कुठे? आणि माणसं विनाकारण चिंतेत असतात दिवसभरात. मी अशी काही माणसं बघितली, ती दिवसभरात एकदा तरी देवाला म्हणतात, ए देवा उचल बरं, आणि देव आला मग. हे फक्त म्हणायचं असतंय. किती संकटन, किती माझ्या डोक्याला हात ताप, उचल बरं, घेऊन जा पृथ्वीवरून. एक जण होता, रोज शेतावरून कामावून ते यायला निघाला, ते लाकडाचं ओझं असं डोक्यावर असायचं आणि चालता चालता कायम तो देवाला म्हणायचा, देवा किती ताण, हे ओझं उचलत नाही, पायाला फोड आलेत, उचल बरं मला एकदाच, घेऊन जा या जगातून. बरं त्याला माहित होता देव काय आपलं ऐकत नाही, म्हणून म्हणायचं ये उचल घेऊन जा. आणि ह्याचं रोजचं ठरलेलं. निघताना म्हणणार अर्धीच भाकर आहे आणि अर्ध्या भाकरीत कुठं पोट भरतंय का. जेवताना म्हणणार देवा उचल बरं. काम करताना म्हणणार सगळ्या जगाला काम नाही, मला एकट्यालाच काम, मीच राबायचं, माझ्या वाट्याला हे दुःख, उचल बरं. आणि एक दिवशी ते अशी लाकडाची मुळी घेऊन चालला, पायाला 2 फोड आलेले, आणि जोरात म्हणला, अशी ती मुळी सगळी अशी खाली टाकली आणि देवाकडे बघितलं आणि म्हणला देवा उचल आता. आणि आला ना देव समोर. देव म्हणला चल. म्हणलं अरे हो मला नाही, ही मुळी उचलू लाग म्हणतो, ही ओझं उचलू लाग म्हणला. आणि मुळी उचलून देवानं दिल्यावर असा तर घरी निघालाय. संध्याकाळची अर्धी भाकर सुद्धा इतकी गोड वाटत होती त्याला. जेव्हा मृत्यू जवळ येतो ना तेव्हा जगण्याची ओढ वाटते. त्याची वाट बघत बसू नका, की तो सगळ्यांना अंतिम आहे. कोण राहिलं या जगात मला सांगा. ज्ञानोबा तुकोबांना जावं लागलं, रामकृष्णाला जावं लागलं. आपल्यालाही एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. आपल्यासाठी तर सगळेच जण जगतात हो, पण कधीतरी जगाच्या संसारासाठी, जगाच्या कल्याणासाठी 2 पावलं उचलता येतील का, हा भाव आपल्या मनात कायम असला पाहिजे. साधे पशु पक्षी सुद्धा आपल्या काड्या गोळा करतात, आपलं घरटं बांधतात.
त्यांना निसर्गाचा नियम पक्का माहिती आहे. हे घरटं 4 दिवस आहे, नाही 1 दिवस आपल्याला इथून निघून जायचंय. माणूसच एकमेव प्राणी आहे, त्याला निसर्गासोबत जुळूनच घ्यायचं नाही. निसर्गाचे 2 नियम आहेत. पहिला, एक, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतील, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळणार नाहीत. आणि साहेब, जाण्याचं पत्र जर 9 महिने आधी आलं असतं तर पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. आणि दुसरा नियम, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं. आणि जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर आपण आपलं तर नेलंच असतं, पण ह्याचं त्याचं. रस्त्याने एक ट्रक चाललेला होता, तांदळाच्या 4 गोण्या खाली पडल्या, सगळे तांदूळ रस्त्यावरती सांडले. तिथं 4 मुंग्या आल्या, एक दाणा उचलला आणि आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. तिथं 4 चिमण्या आल्या, त्यांनी 4 दाणे खाल्ले, आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं पण नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या, ओंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. आणि नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा 1 दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती, ट्रक कुठे गेली बघा म्हणले. माणूस हे एकमेव प्राणी आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शनमध्ये आलाय, घिरट्या घालतोय, उद्यापासून डाएट 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. माणसं दाखवू की आता इथून दिसत नाही तर मी सांगितलंच. आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही होत. आम्ही निसर्गाचे काही नियम समजून घेतले पाहिजेत. गोविंदपंत आणि मीराबाई यांच्या पोटी मूल जन्माला आलं विठ्ठलपंत. विठ्ठलपंत पैठणला गेले, पैठणला शिक्षण घेतलं, परत आपेगावला आले. आणि आपेगावला आल्यानंतर त्यांनी हट्ट धरला की मला तीर्थयात्रेला जायचे. वडील सांगत होते की तीर्थासारखी आई घरात असताना तू तीर्थयात्रेला का निघालाय? लग्न कर, संसार कर, मग हवं तर तीर्थयात्रेला जा. पण विठ्ठलपंत काय ऐकायला तयार नव्हते. तीर्थयात्रा हे काय फक्त मनोरंजनाचं किंवा लोक जात आहेत म्हणून आम्ही चाललोय असं साधन नव्हतं. विठ्ठलपंतांना शोधायचं होतं. आपण जे 12 वर्ष पैठणमध्ये शिकलो, ते शास्त्रामध्ये जे शिकलो ते प्रत्यक्ष समाजात घडतंय का? किंवा प्रत्यक्ष जे आपण समाजामध्ये घडताना बघतोय ते शास्त्रामध्ये शिकवलं जातं का? आणि म्हणून तीर्थयात्रा होत्या. म्हणून लोक समाजाकडे डोळे विस्फारून बघायची. आता आपल्याला एक संधी आहे वारीची. वारीला जातो का आपण? किती जण वारीला जातात बरं? आयुष्यात एकदा तरी वारी केली असे किती जण आहेत? 10-5 जण आहेत. आयुष्यात एकदा तरी वारी करा. तुम्ही म्हणाल वारी कशाला करायची? काहीच नाही करायचं. आता आम्ही सासवड घाटातून चाललो होतो आणि 70-75 मधले आजोबा असतील, असे लंगडत चाललेले होते. म्हणलं आजोबा पाय दुखतोय आणि कशाला जाताय वारीला? त्यांना चुकली नाही कधी वारी आयुष्यात. म्हणलं काय मिळतं वारीत? काहीच मिळत नाही म्हणले. म्हणलं काहीच मिळत नाही मग कशाला जाता? ते म्हणले मिळत काहीच नाही पण कमी पण काय पडत नाही म्हणले. काय संतुष्टता आहे हो. आणि म्हटलं वारीला जाऊन करायचं काय? निळोबारायांनी सांगितलंय. तुम्ही म्हणाल वारीला जाऊन करायचं काय? निळोबाराय सांगतात, निळा म्हणे अलिंगन देता समाधान जीव शिवा. त्या पांडुरंगाला जायचं, अशी मिठी मारायची कडकडून आणि निघून यायचं. आणि तिथं आता मिठी मारायला भेटते का देवाला? तिथं चौथऱ्यावर चढून देतील का मिठी मारायला? आणि मग कशाला जायचं? तो काळ वेगळा होता निळोबारायांचा. बरं बाबा तुला आलिंगन देता यायचं नाही, पायावर डोकं ठेव आणि निघून ये. आणि 10 तास रांगेत थांबायचं, 10 सेकंद तरी डोकं ठेवून देतात का? मग कशाला जायचं? बरं बाबा तू ते पायावर डोकं ठेवू नको, तिथं जा आणि फक्त राऊळाची पाठ बघून ये. पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडती 360. राऊळाची पाठ जरी बघितली ना, 360 तीर्थांचं पुण्य मिळालं. आणि जवळ जाता येणं मंदिराच्या आणि पाठ दिसती का म्हणले? आता बरं बाबा पाठ पण नको बघू, तू एक काम कर, तिथं जा आणि कळस बघून ये. देव कुठं असतो वारीत? कळस जरी बघितला ना
तरी पुण्य मिळालं. तो म्हटला इतक्या आजूबाजूला इमारती झाल्यात, कळस तरी दिसतोय का म्हटले. म्हणले एक काम कर, कळस नाही दिसत ना, वर पताका असते, पताका तर दिसल. पाहता राऊळाची ध्वजा, तेने मुक्ती मिळे सहजा. नुसती राऊळाची ध्वजा जरी बघितली ना तरी पुण्य मिळत. म्हणला डोळ्यांना आता दिसतच नाही, ध्वजा दिसायला लागली. बरं बाबा, नुसतं पंढरपूरला आहे ना अशी प्रदक्षिणा घालून ये. चालता आहे ना म्हणला एवढ्या गर्दीत आणि प्रदक्षिणा घालायची का? बरं बाबा, प्रदक्षिणा नको घालू, नुसतं पंढरपुरात पाऊल ठेव आणि निघून ये. तिथं पाऊल ठेवायला जागा नाही म्हणला. आणि पाऊल ठेवून पुण्य मिळतंय का? हो, पाऊल ठेवलं तरी पुण्य आहे. काय सांगितलंय? वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परी असा, ऐसा ठसा नामाचा. पंढरपुरात नुसतं पाऊल जरी ठेवलं ना तरी पुण्य मिळालं. त्यांना पाऊल ठेवायला जागा नाही. म्हणले एक काम कर, जाऊच नको पंढरपूरला, फक्त जाईन जाईन म्हणायचं. असे किती जण करतात? जायचं, फक्त जाईन जाईन म्हणायचं तरी पुण्य. तो म्हणला आपल्याला जर जायचंच नाही मग देवाला फसवायचं कशाला? बरं बाबा, तू जाईन जाईन पण म्हणू नको, जे चालले त्यांना तर वाट लाव. म्हटला त्यांना उगं काम नाही आणि आपल्याला काम नाही का? म्हटले मग तू करतो काय? तू काहीच करू नको म्हणले, तू घरीच बस आणि डोळे झाक. सगळेजण डोळे झाका बरं, मागचे बडबड करणारे सुद्धा. सगळ्यांनी डोळे झाकायचे आणि तुम्ही मनात कल्पना करा, तुम्ही आता स्वारगेटच्या बस स्टॉपवरती आहात आणि स्वारगेट पंढरपूर जागा गाडी लागलेली आहे. सगळ्यांनी गाडीत बसायचं. महिलांनी फक्त 50%च पैसे द्यायचे. तुमची गाडी थेट पंढरपुरात गेली असा विचार करा. उतरा, चंद्रभागेच्या त्या पाण्यामध्ये पाय टेकवा, पाण्याचा स्पर्श तुमच्या पायाला झाला असेल. त्या थंडगार पाण्यातनं बाहेर या, त्या गर्दीतून वाट काढत पंढरपूरच्या त्या सगळ्या ह्याला प्रदक्षिणा करा. समोर या, नामदेव पायरीवरती डोकं टेकवा. या पुढे चोखोबा महाराजांच्या समाधीवरती डोकं टेकवा. या पुढे 16 खांब लागतील. पुढे या, गाभारा लागेल. युगेन युगे तो तुमची वाट बघतोय. थेट त्याच्या पायावरती डोकं टेकवा आणि उघडा डोळे. विटेवरती उभा असणारा, कमरेवरती हात दिलेला पांडुरंग तुमची वाट बघतोय. काय हा पांडुरंग? कानडा राजा पंढरीचा.
या विठ्ठल पंतांचा विवाह सिद्धोपंत आणि उमाबाई यांची मुलगी रुक्मिणी हिच्या सोबत झाला. विठ्ठल पंतांचं लग्न झालं. लग्नानंतर आपण संन्यास घ्यावा असा मोह पुन्हा विठ्ठल पंतांना झाला आणि एक दिवशी संसारातून विठ्ठल पंत निघून गेले आणि रुक्मिणी मात्र इकडे वाट बघत राहिली. सगळ्यांनी जागेवर बसून घ्या, सगळेजण शांत. मुलं शांत आहेत, पालकांनी शांत बस. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांचं लग्न झालं आणि लग्न खूप साध्या पद्धतीनं, मध्ये अंतरपाठ धरला, एकीकडे विठ्ठल पंत एकीकडे रुक्मिणी आणि लग्न. हल्ली पुण्यात फ्लेक्स लागतात लग्नाचे. मुळात लग्न जमणं हाच पराक्रम आहे आणि मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही, त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन हल्ली मुलाच्या आईवडिलांना आहे. आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, 37-38 वय. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणलं टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा म्हटलं. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यांना जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हण. आपण किती दिवस फसवणार आहोत? लात मारील तिथून पाणी काढायला अशी ताकद असली पाहिजे. सिद्धोपंतांना वाटलं की विठ्ठल पंतांच्याच हातात मी माझ्या मुलीचा हात दिला पाहिजे आणि झालं लग्न. पण तदनंतर विठ्ठल पंत यांनी काशीला निघून गेले. तिथे श्रीपाद स्वामींना भेटले आणि पुन्हा श्रीपाद स्वामींच्या आदेशानं पुन्हा संसारामध्ये आले. आता मात्र संसार करत असताना समाज स्वीकारायला तयार नव्हता आणि मग मात्र लेकरांचे होणारे हाल अपेष्टा पाहून रुक्मिणीची काय अवस्था झाली असेल. आज माईंच्या या स्मृतिदिनानिमित्त मला सांगायचंय की तुम्ही महिलांची दुःख आहेत ना, आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजेत. माईंनी हजारो लोकांची दुःख समजून घेतली, पण कधीतरी आपण त्या जागेवर जाऊन त्यांची दुःख समजून घेण्याचा विचार करतो का? कुणीतरी कविता खूप सुंदर लिहिलं होतं. त्यानं लिहिलं होतं की मी मंदिरात गेलो, पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वर बघितलं तर विठू दिसलाच नाही. मग मी रुक्मिणी आईसाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं, वर बघितलं आईसाहेब तिथेच होत्या. म्हटलं रुक्मिणी आईसाहेब, शेजारी विठूच्या पायावर डोकं ठेवलं आणि विठू दिसलाच नाही. रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या असेल हो तिथेच कुठेतरी. नाही हो, मी 2दा बघितलं. तेव्हा रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या नाकासमोर बघण्यात माझं आयुष्य गेलं. कधी इकडे तिकडे मान करायचं धाडस झालं नाही आणि आता मान दगडासारखी होऊन गेली हो, वळत पण नाही. आषाढी कार्तिकीला कितीतरी जण येतात, पण कधी कुणी म्हटलं नाही विठू शेजारी नाही म्हणून. आज तुम्ही बोललात आणि 28 युगांचं एकटेपण अंगावर धावून आलं. अशा अनेक स्त्री आहेत समाजात की त्यांचं एकटेपण, एकाकीपण आपल्याला समजत नाही. त्यांनी थोडी हौस मौस करायची ठरवली की आम्ही लगेच नाकं मुरडतो आणि एकदा श्वास थांबला की मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. श्वास थांबला आणि आता शेवटचा प्रवास सुरू झाला आणि मग त्या बाईनं तिच्या भावना सांगितल्या. काय सांगू, कधी 5 मिनिट सकाळी उशिरा उठले ना तर घरातली मंडळी घर डोक्यावर घेत होते, सूर्य आलाय ही उठायची वेळ आहे का. आता मला सगळेजण उशिरा का होईना बाई उठ ग. आता मी थोडीच उठते, आता निघाले मी शेवटच्या प्रवासात. एरवी कधी लाली पावडर लावली तर लोक नाक उडत होती, कसला हिचा नट्टा फट्टा. आता मला सजवत होते कारण माझा शेवटचा प्रवास होता. आता थोडीच मी आरशात बघणार आहे. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत ना
तोपर्यंत त्यांची किंमत करा, तोपर्यंत त्यांना भेटा, बोला, त्यांच्या त्यागाविषयी कधीतरी म्हणा, फार छान जगलात तुम्ही, खूप केलं. आणि याच्यासाठी फार मोठी भाषणं द्यावी लागतात असं नाही. घरातली बाई जेव्हा दिवसभर राब राब राबते ना, संध्याकाळी तिला फक्त म्हणून बघा बरं, दमलीस का ग, पहाटे उठते, किती करतेस, किती राबतेस, सगळा शीन, सगळा थकवा उडून जातो. हे कौतुक कधीतरी केलं पाहिजे. रुसणं हा बायकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यांनी रुसलंच पाहिजे आणि आपण त्यांचा रुसवा कधीतरी काढला पाहिजे. अहो, पांडुरंग परमात्म्याला सुद्धा रुक्मिणी आईसाहेब रुसल्या म्हणून पंढरपुरात यावं लागलं. तुम्ही असं समजू नका हे आपल्याच वाट्याला आहे रुसणं फुगणं, हे देवाच्या वाट्यापासून झालं. आणि रुसलेल्या रुक्मिणीला मनवण्यासाठी पांडुरंगाला थेट पंढरपुरात यावं लागलं. बायको जर रुसली ना, तो रुसवा काढला पाहिजे. आणि नवरा जर 2 दिवस गप्पा असला तर त्याला विचारलं पाहिजे, का हो 2 दिवस झाले तुम्ही शांत शांत आहात? नवरा 2 दिवस काय 10 दिवस शांत बसला आणि त्याला कोणी विचारलंच नाही तुम्ही गप का, ते म्हणते गप राहून पण उपयोग नाही. आणि मग ते बोलायला लागतंय. त्याचं गप्प बसणं तुम्हाला समजलं पाहिजे आणि बायकोचं रुसणं तुम्हाला उमगलं पाहिजे. हे जर कळलं ना, मग जगणं सुंदर होऊन जातं. अहो, विठ्ठलाला सुद्धा रुक्मिणी आईसाहेबांचा रुसवा काढावा लागला. काय भावना आहेत ऐकूयात आपण. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई म्हणते फुगवून गाल, रखुमाई म्हणते फुगवून गाल. भक्तांच्या चालीवर तुमचा हाता, भक्तांच्या चालीवर तुमचा हाता. रखुमाई म्हणते फुगवून गाल, रखुमाई म्हणते फुगवून गाल. भक्तांच्या चालीवर तुमचा हाता, भक्तांच्या चालीवर तुमचा हाता. भक्ता घरी ठेवलंय काय हो उठसूट घुसायला, भक्ता घरी ठेवलंय काय हो उठसूट घुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला.